गुड मॉर्निंग सर्वांना. हॅपी रक्षाबंधन. आज आमच्या मॅडमचा मूड तर खूपच छान होता, कारण आज ना रक्षाबंधन आहे. त्याच्यामुळे मॅडमचे मामा येणार होते, त्यासाठी मॅडम मस्त अशा रेडी झाल्या होत्या. नंतर मी पण रेडी झाले आणि आम्ही दोघींनी असं मॅचिंग केलं होतं. मग मामा आला. मामाला बघून ते एवढं रडण्याचा कार्यक्रम चालू झाला की फारच, कारण मामाला तर कधी बघितलेलंच नव्हतं ना, त्याच्यामुळे तिला नवीनच चेहरा दिसत होतो. ती बघूनच रडत होती त्याला. मग तिला एका बाजूला केला आणि आम्ही राखी बांधायला घेतलं. ताईने राखी वगैरे बांधल्यानंतर मी राखी बांधत होती आणि त्या मी बोलत होती की माझ्यासाठी गिफ्ट काय आणलंय. तर तो मला दाखवत होता की हे आणलंय. अशी आमची मज्जा चालू होती. त्याला मी म्हटलं आता मला जर हे गिफ्ट, तर त्याने माझ्यासाठी साडी आणली होती. तर मी त्याला नाटक म्हणत होती नको. नंतर मग मॅडमचा मी लुक वगैरे चेंज केला, कारण मॅडमला पण तिच्या भावांना राखी बांधायची होती. मग त्या तिघांना असं छान असं बसवलं होतं मी आणि म्हटलं ना राखी बांधायला लाव, पण मॅडमला राखीच नव्हती बांधता येत. त्यामुळे मीच घेतली राखी बांधायला. सर्वात आधी तिच्या छोट्या भावाला राखी बांधली, हर्षला, आणि मग त्याला बांधत होती. तर ही म्हणत होती की माझ्याकडेच दे राखी, मलाच बांधायची. नंतर म्हटलं थांब थोडंसं, तुला नाही बांधता येणार. मग मी स्पर्शला पण राखी बांधली आणि परत मॅडमचा लुक चेंज केला, कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. तेवढ्यात आला श्रेयश, त्याला पण राखी घेतली बांधून आणि मग आम्ही निघालो सर्वजण बाहेर. आज आम्हाला बाहेर जायचं होतं, त्यासाठी आम्ही सगळे बाहेर निघालो. आणि माऊला थंडी वाजत होती म्हणून मी तिला स्कार्फमध्ये गुंडाळा आणि आम्ही आमच्या लोकेशनवरती आलो. आज आम्हाला बाहेर डिनर करायचं होतं. आम्ही डिनर करण्यासाठी बाहेर आलो होतो हॉटेलमध्ये. आम्ही बाहेर वगैरे आलो, पण हॉटेलमध्ये आल्यानंतर कळालं की आज खूपच हॉटेल फुल आहे. त्यानंतर आम्ही थोडं वेटिंगला थांबलो. तोपर्यंत म्हटलं हॉटेल फिरून घेऊ. मग आम्ही थोडंसं हॉटेल फिरलो, थोडंसं बसून घेतलं आणि नंतर आम्हाला सीट भेटलं. नंतर आम्ही जेवायला गेलो. तर तिकडे मॅडमनी सर्वात आधी लिंबूच उचलला, कारण तिला शांत बसवायचं म्हटलं की तिला असं काहीतरी हातात द्यावंच लागतं. मग तिने लिंबू घेतला. ती लिंबू चाटत होती आणि खूप तोंड वेगवेगळं करत होती आणि मला म्हणत होती की तू पकड हातात. मी तिच्याकडनं लिंबू वगैरे घेतला आणि आम्ही जेवायला स्टार्ट केलं. मस्त आज आम्ही पनीर वगैरे मागवलं होतं. जेवण वगैरे केलं आणि स्पर्श मस्त जेवणाला बघत बसला होता. जेवण झाल्यानंतर आम्ही थोडं पार्कमध्ये गेलो. तिकडं पार्कमध्ये हे सर्वजण खेळत होते. माऊ, स्पर्श, हर्ष हे सगळे खेळायला लागले होते. मग मी माऊला पण बसवलं होतं, पण माऊला तर खूपच मजा येत होती तिकडे. आणि तिला नंतर मी घेतलं आणि म्हटलं आता आपल्याला घरी जायचं चल, पण ती सारखी खाली उचलत होती, कारण तिला ह्या पार्कमध्येच खेळायचं होतं. शेवटी आम्ही निघालो घरी जायला, पण या मॅडमचा मूड खूपच ऑफ झाला होता. ती काहीच करत नव्हती, बाय पण नव्हती करत. मग आम्ही स्कूटीवरती बसलो आणि निघालो घरी जायला, पण हिच्या तोंडावर तर 12च वाजले होते. बाय.